आपला प्रश्न आहे, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात पूर्णपणे भरते व तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते. म्हणजे पहिल्या नळाने किती भरते? 6 तासात. सेकंड दुसऱ्या नळाने किती तासात? 15 तासात. आणि पहिला नळ फक्त 2 तास चालला म्हणत आहे. आणि शिल्लक टाकी पूर्ण भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील म्हणत आहे. सगळ्यात यांची लसावी काढा. लसावी काय येणार? 15 × 15 = 30. 6 × 5 = 30. 15 × 2 = 30. आता काय म्हणत आहे? पहिला नळ 2 तास चालू राहिला म्हणजे की 5 × 1 = 5 × 2 = 10. म्हणजे की 10. पहिला नळ हा 10 तास चालू राहिला म्हणजे की 30 मधून 10 काम केलं पहिल्या नळाने. आता दुसऱ्या नळासाठी किती वाचलेला आहे? 30 मधून 10 गेले 20. तर याचा वेग किती आहे? 2. 2 ने याला भागाकार करा. 2 10 असा आहे ना. तर 10 तास दुसऱ्या नळाला लागतील भरण्यासाठी. हा आपलं उत्तर आहे. 10 तास आपला उत्तर असणार. एवढं सोपी होता हा प्रश्न.